अमरावती अग्नितांडवाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन, 7 दिवसांमध्ये अहवाल येणार. एकाही दोषीला सोडणार नाही, आरोग्यमंत्र्यांची घोषणा. अमरावती रुग्णालयामध्ये केली पाहणी. कर्जमाफीचा दुसरा हप्ता मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये वितरित. मंत्रिमंडळ बैठकीमधून मुख्यमंत्र्यांनी केलं कर्जमाफीच्या हप्त्याचं वितरण. साखरेनंतर आता तांदूळ, ज्वारी, गहू, डाळींचे दरही कडाडले. ऐन सणासुदीच्या काळामध्ये महागाईच्या झळा. पावसाचा लहरीपणा, वाढलेला वाहतूक खर्च, उत्पादनामधल्या घटीमुळे दर गगनाला. मनोज जरांगेंच्या सोबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत. तासाभरापासून चर्चा सुरू, तोडगा निघणार का याकडे लक्ष. माझगावचा मोरयाच्या मिरवणूक मार्गावरती अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. शांतता पाळा, उत्सवाला गालबोट लावू नका, मंडळाचं शांततेचं आवाहन. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा. 2029 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, बांगरांची प्रार्थना. कावड यात्रेला मोठा प्रतिसाद. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा एबीपी माझाच्या हाती. इंटिग्रेटेड कॉलेज, शाळा सुरू ठेवण्यासाठी मसुद्यामध्ये मनाई. शिक्षकांची नियुक्ती, जाहिराती या संदर्भात कठोर नियमावली. मराठी व्याकरणाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मीन शेख यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जन्मानं ज्यू, मुस्लिम तरुणाशी विवाह. मराठी भाषेवरती कमालीचं प्रभुत्व. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.